नमस्कार. आज आपण एका अशा पवित्र स्थळाबद्दल बोलणार आहोत जिथे श्रद्धा, इतिहास आणि रहस्य यांचा एक अद्भुत संगम पाहायला मिळतो. हो, आपण बोलतोय जगन्नाथपुरीबद्दल, भारतातल्या 4 धामांपैकी एक. चला तर मग या अनोख्या कथेच्या खोलात शिरूया. आता बघा, मंदिरात आपण प्रवेश करतो आणि आपलं लक्ष वेधून घेतात तिथल्या देवतांच्या मूर्ती. पण त्या मूर्तींमध्ये काहीतरी वेगळं आहे. त्यांचे हात आणि पाय अपूर्ण आहेत. असं का बरं? तुम्हाला माहितीये, ह्या एकाच प्रश्नामध्ये पुरीचं सगळ्यात मोठं रहस्य लपलेलं आहे. तर मग चला, ह्या रहस्याचा उलगडा करूया. पण थांबा, त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याआधी आपल्याला हे जाणून घेणं महत्वाचं आहे की ह्या देवता नक्की आहेत कोण आणि त्यांचं हे असं वेगळं स्वरूप का आहे. या मूर्ती आहेत ना, त्या दगड किंवा धातूच्या नाहीत, तर त्या पवित्र लाकडापासून कोरलेल्या आहेत. आणि त्यांचे ते मोठे गोल डोळे, असं वाटतं जणू ते संपूर्ण विश्वावर लक्ष ठेवून आहेत. खरं सांगायचं तर हे रूप आपल्या नेहमीच्या मूर्तींपेक्षा खूपच वेगळं आहे आणि हीच तर यांची खासियत आहे. आता आपण थेट मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊया आणि या दैवी कुटुंबाबद्दल जाणून घेऊया. तर मंदिरात या 3 मुख्य देवता आहेत. मध्यभागी आहेत भगवान जगन्नाथ, ज्यांना भगवान श्रीकृष्णाचंच रूप मानलं जातं. त्यांच्या सोबत आहेत त्यांचे मोठे भाऊ बलभद्र आणि त्यांची लहान बहीण सुभद्रा. आणि गंमत म्हणजे या तिन्ही देवतांची स्वतःची एक खास ओळख आहे. बघा, भगवान जगन्नाथ नावाप्रमाणेच जगाचे नाथ. ते गडद रंगाचे आहेत आणि त्यांच्या रथाचं नाव आहे नंदीघोष. मग येतात पांढऱ्या रंगाचे बलभद्र, जे शक्ती आणि संरक्षणाचं प्रतीक मानले जातात. त्यांच्या रथाचं नाव आहे तालध्वज. आणि तिसरी पिवळ्या रंगातली देवी सुभद्रा, प्रेम आणि सौम्यतेचं प्रतीक. त्यांच्या रथाला दर्पदलन असं म्हणतात. ओके, तर आता आपण पुन्हा आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊया. ज्या कथेची आपण इतक्या वेळ वाट पाहतोय ती आता सुरू होणार आहे. ही गोष्ट आपल्याला सांगेल की या मूर्ती अपूर्ण का आहेत. तर ह्या रहस्याचं मूळ सापडतं एका पौराणिक कथेमध्ये. आता पौराणिक कथा म्हणजे काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या प्राचीन ग्रंथांमधल्या अशा गोष्टी ज्या आपल्याला आपल्या पवित्र परंपरा कुठून आल्या, त्यांचा अर्थ काय आहे, हे समजावून सांगतात. तर गोष्ट अशी सुरू होते. राजा इंद्रद्युम्न नावाचे एक मोठे भक्त होते आणि त्यांची इच्छा होती की भगवान कृष्णाचं एक भव्य मंदिर बांधावं. त्यांना एका दृष्टांताप्रमाणे समुद्रात एक पवित्र लाकूडही सापडलं. मग काय, देवशिल्पी विश्वकर्मा स्वतः एका वृद्ध सुताराच्या रूपात तिथे आले आणि म्हणाले की मी मूर्ती घडवतो. पण त्यांची एक अट होती. अट अशी की जोपर्यंत माझं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणीही आतला दरवाजा उघडायचा नाही. दिवस गेले, आतून येणारा आवाज अचानक बंद झाला. राजांना काळजी वाटू लागली आणि त्यांनी अधीर होऊन दरवाजा उघडून टाकला. पण आत काय दिसलं? विश्वकर्मा गायब होते आणि मूर्ती त्या अर्धवट अपूर्ण अवस्थेत होत्या. हे पाहून राजा खूप दुःखी झाला. त्यांना खूप वाईट वाटलं. पण त्याच क्षणी आकाशवाणी झाली. एक दैवी आवाज घुमला. याच मूर्तींची पूजा केली जाईल. विचार करा, संदेश किती स्पष्ट होता. देवाचं खरं स्वरूप हे बाह्य दिसण्यापलीकडचं आहे. खरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे भक्ती. आणि देवाचं हेच अपूर्ण तरीही परिपूर्ण असलेलं रूप एका अशा उत्सवात साजरं केलं जातं जो जगातल्या सर्वात मोठ्या आणि भव्य उत्सवांपैकी एक आहे. हो, आपण बोलतोय रथयात्रेबद्दल. ही रथयात्रा म्हणजे काय? तर हा एक असा वार्षिक सोहळा आहे जेव्हा देव स्वतः मंदिरातून बाहेर पडतात आणि आपल्या तमाम भक्तांना भेटायला येतात. हा असा एक क्षण असतो जेव्हा देव आणि भक्त यांच्यातलं अंतर मिटून जातं. आणि या उत्सवाची भव्यता किती असेल याचा अंदाज लावा. यात सहभागी होण्यासाठी 1-2 हजार नाही तर लाखो भाविक जगभरातून पुरीमध्ये एकत्र येतात. विचार करा, काय दृश्य असेल ते. या उत्सवाचं आध्यात्मिक महत्त्व तर खूपच खोल आहे. असं म्हणतात की त्या रथाची दोरी ओढण्याचं भाग्य मिळणं हे एक मोठं पुण्यकर्म आहे. लोकांची श्रद्धा आहे की असं केल्याने त्यांची सगळी पापं धुतली जातात आणि त्यांना मोक्ष मिळतो. आणि सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे इथे कोणी लहान मोठा, कुठल्या जातीचा धर्माचा हा भेद नसतो. सगळे एकत्र येतात. म्हणूनच तर आज हा उत्सव एक जागतिक सोहळा बनला आहे. तर या संपूर्ण कथेतून आणि या भव्य उत्सवातून आपल्याला काय शिकायला मिळतं? याचा सार आपल्याला एका खूप खोल आध्यात्मिक संदेशाकडे घेऊन जातो.
तर मुद्दा हा आहे की जगन्नाथपुरीची ही परंपरा आपल्याला एक खूप मोठा संदेश देते. पहिला संदेश समानतेचा. इथे जात, पात, धर्म, पंथ याला काहीच स्थान नाही. दुसरा संदेश आहे एकतेचा. हा उत्सव संपूर्ण समाजाला एकत्र बांधतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या मूर्तींचं अपूर्ण असणं आपल्याला शिकवतं की खरी श्रद्धा ही बाह्य परिपूर्णतेच्या पलीकडची असते. श्रद्धा खरंच इतकी ताकदवान असू शकते की ती चक्क भौतिकशास्त्राचे नियमच वाकवेल? हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला या प्रवासात सतत विचार करायला लावेल, कारण पुरी मंदिरात घडणाऱ्या घटनाच तशा आहेत. चला सुरुवात करूया त्या चमत्कारांपासून जे मंदिराच्या बाहेरूनही स्पष्ट दिसतात. ही अशी काही रहस्य आहेत ज्यांनी कित्येक शतकांपासून तर्क आणि विज्ञानासमोर एक मोठं आव्हान उभं केलंय. आपलं लक्ष जातं ते थेट मंदिराच्या उंच शिखरावर, कारण इथूनच तर ह्या रहस्यांची सुरुवात होते. विचार करा, मंदिरावर जो ध्वज आहे ना, तो नेहमी वाऱ्याच्या उलट्या दिशेने फडफडतो. हो, अगदी बरोबर ऐकलंय. म्हणजे बघा, सामान्यपणे दिवसा हवा समुद्राकडून जमिनीकडे वाहते, बरोबर? पण हा ध्वज तो जमिनीकडून समुद्राकडे फडफडतो. आता हे कसं शक्य आहे? हे विज्ञानासाठी आज पण एक मोठं कोडं आहे. आणि थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. मंदिराच्या शिखराच्या बरोबर वर आकाशात एकही पक्षी उडताना दिसत नाही, एकही विमान जात नाही. जणू काही हा एक नैसर्गिक नो फ्लाय झोन आहे. पण हा कुणी माणसाने बनवलेला नाही. यामागचं कारण कोणालाच माहीत नाही. आता समुद्राच्या रहस्याकडे येऊया. एक कथा आहे की भगवान जगन्नाथाने समुद्राला त्याच्या हद्दीत राहण्याचा आदेश दिला होता. आणि याचा अनुभव आजही येतो. मंदिराच्या सिंहद्वारातून फक्त एक पाऊल आत टाकलं की समुद्राच्या लाटांचा तो प्रचंड आवाज पूर्णपणे शांत होतो, गायबच होतो, जसं काही बाहेरच्या जगाचा आवाजच बंद केलाय. आणि जोपर्यंत मंदिराच्या आत आहात तोपर्यंत तो आवाज परत ऐकूच येत नाही. बरं, हे तर झाले बाहेरचे चमत्कार. आता आपण मंदिराच्या आतल्या सगळ्यात मोठ्या आणि गुप्त रहस्याकडे वळूया. तो विधी आहे नवकलेवर. असं काय आहे या विधीमध्ये ज्यासाठी एवढी गुप्तता पाळली जाते? तर नवकलेवर म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक खूप पवित्र विधी आहे. यामध्ये भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या जुन्या लाकडी मूर्ती बदलून त्यांच्या जागी अगदी नवीन मूर्ती बसवल्या जातात. आणि या विधीचं महत्त्व अजून वाढतं कारण तो काही दरवर्षी होत नाही. हा विधी तब्बल 12 ते 19 वर्षांमधून फक्त एकदाच होतो. म्हणजे विचार करा किती दुर्मिळ आणि महत्त्वाचा क्षण असेल तो. आणि या संपूर्ण विधीचा केंद्रबिंदू सगळ्यात गुप्त भाग आहे ब्रह्मपदार्थ. श्रद्धा अशी आहे की हा ब्रह्मपदार्थ दुसरं तिसरं काही नसून स्वतः भगवान श्रीकृष्णांचं हृदय आहे. हो, जे हजारो वर्षानंतरही जिवंत आहे असं मानलं जातं. आणि हेच हृदय जुन्या मूर्तीतून काढून नवीन मूर्तीमध्ये ठेवलं जातं. ही जी प्रक्रिया आहे ना, ती अत्यंत नाट्यमय आणि गुप्त असते. ज्या दिवशी हे हस्तांतरण होतं त्या दिवशी संपूर्ण पुरी शहराची लाईट घालवली जाते. पूर्ण अंधार. मंदिराचे मुख्य पुजारी डोळ्यांवर पट्टी बांधतात, हातांमध्ये जाड कापड गुंडाळतात आणि मगच ते ब्रह्मपदार्थ जुन्या मूर्तीतून काढून नवीन मूर्तीत ठेवतात. ज्या पुजाऱ्यांनी हा विधी केलाय ते सांगतात की तो पदार्थ हातात घेतल्यावर एक वेगळीच ऊर्जा जाणवते, जणू काही त्यात खरंच जीवन आहे. तर मग मंदिराच्या बाहेरच्या चमत्कारांपासून ते गाभाऱ्यातल्या त्या गूढ रहस्यापर्यंत आपण हा सगळा प्रवास पाहिला. आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे एकत्र पाहिलं की एकच गोष्ट लक्षात येते. हे श्रद्धेचं एक असं कोडं आहे जे कदाचित कोणत्याही स्पष्टीकरणाच्या पलीकडचं आहे. मग तो वाऱ्याच्या विरुद्ध जाणारा झेंडा असो किंवा मंदिरावरचं रिकामं आकाश, आत शिरल्यावर शांत होणारा समुद्र किंवा मग ते ब्रह्मपदार्थाचं गूढ हस्तांतरण, यातली प्रत्येक गोष्ट विचार करायला लावणारी आहे. आणि मग शेवटी तोच प्रश्न पुन्हा समोर येतो. जिथे तर्क आणि विज्ञान थांबतं तिथून श्रद्धेचा प्रवास सुरू होतो का? विज्ञानाची हद्द कुठे संपते आणि विश्वासाचं जग कुठून सुरू होतं? हा विचार करण्यासारखा प्रश्न नाही का?